सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 122 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मधू आणि संग्रामच्या लग्नापूर्वीचे सगळे विधी अगदी छान पार पडले. सगळ्यांनी एन्जॉय केला आणि अर्जुन सर असल्यावर का नाही होणार व्यवस्थित सगळं. लग्नात विघ्न घालणाऱ्या त्या बाईला अर्जुननं तुरुंगाची हवा दाखवली आणि पेट्रोलच प्यायला दिलं. पण तिला लग्नात येऊ द्यायची नाहीच असं त्यानं ठरवलं. पण आज दिवसभर तिला पाणी पिळणार नव्हतं आणि ती म्हणाली, कॉन्स्टेबलला मला पाणी तरी द्या. आणि ती कॉन्स्टेबल म्हणाली, सॉरी, आम्हाला परमिशन नाही पाणी द्यायची सुद्धा. आत्ताच फोन झाला अर्जुन सरांसोबत आणि ते म्हणाले की मधू आणि संग्रामच्या लग्नात डायरेक्ट तुम्हाला जेवणाचंच आमंत्रण आहे, हवं तेवढं खायचं प्यायचं. आणि आता संग्रामच्या मम्मीचा घसा सुकून चालला आणि इकडे आता अतुलला, संग्रामला आणि सगळ्यालाच वाटत होतं की संग्रामची मम्मी तर चांगलं 5 स्टार हॉटेलमधलं खाते, फॅनखाली बसली आहे आणि तिचं आरामात सुरू आहे. पण आता ते फक्त अर्जुननं सगळ्यांना दाखवण्यासाठी केलं होतं आणि सध्या ती काय अवस्थेत आहे आणि तिचे काय हाल सुरू आहेत हे फक्त आणि फक्त अर्जुनला माहीत होतं. आणि मग आज फायनली त्या दोघांचं लग्न होतं आणि अर्जुनने एक फोन करून सांगितलं की मधूच्या गृहप्रवेशाची तयारी करा. मी सांगतो तिथंच तिचा गृहप्रवेश होईल. आणि अर्जुनने मधू आणि संग्रामसाठी मुंबईच्या एका आलिशान एरियामध्ये मोठं घर घेतलं होतं आणि त्या दोघांचा संसार तिथं सुरू होणार होता. मग खूप सगळे गेस्ट यायला सुरुवात झाली आणि त्यासोबतच मीडिया आणि बॉडीगार्ड आणि पोलीस फोर्ससुद्धा आली. स्वतः ऋषी लग्नात हजर असल्यामुळे आणि हे लग्न हाय प्रोफाईल लग्न असल्यामुळे सगळ्यांचं विशेष लक्ष होतं इकडं. हॉटेलच्या बाहेर मोकळ्या मैदानातच लॉनमध्येच मोठा स्टेज उभारला होता आणि तिथं लग्नाचे विधी पार पडणार होते. आणि मधू तिच्या रूममध्ये तयार होत होती. गुलाबी रंगाचा घागरा घातला होता तिनं आणि इकडे संग्रामसुद्धा तयार होत होता आणि त्यानं ऑफ व्हाईट कलरची शेरवाणी घातली होती. दोघेही आपल्या आपल्या रूममध्ये तयार होत असताना आर्या आणि इंद्रासुद्धा त्यांच्या रूममध्ये तयार होत होते आणि त्या दोघांनी तर मॅचिंग करायचं ठरवलं होतं. आणि आता आर्यानं मुद्दाम दुसरा ड्रेस सिलेक्ट केला आणि ती घालून तयार झाली आणि ते बघून इंद्रा चकित झाला आणि म्हणाला, आरू अगं हे काय, आपण मॅचिंग करणार होतो ना लग्नामध्ये, मग बेबी तू काय घातलंस. आणि आर्या हाताची घडी घालून म्हणाली, आणि हे आपलं कधी ठरलं होतं. इंद्रा म्हणाला, अगं म्हणजे काय, आपलं ठरलं होतं. आता बाहेर सगळे कपल, पिहू, आरू, आरव, आर्यन, स्वीटी, परी, ऋषी सगळे मॅचिंगमध्ये आले असतील आणि आपण असंच जायचं का मिसमॅच होऊन. माझ्या या कुर्त्याला मॅचिंग ड्रेस तू घाल ना. आणि आर्या म्हणाली, काही गरज नाही इंद्रा, आपण मेड फॉर इच अदर नाही तर कशाला ही नाटकं करायची कपडे मॅचिंग करण्याची. आणि इंद्रा म्हणाला, अरे यार आर्या, तू अजून नाराज आहेस का, प्लीज असं नको ना करू. आर्या म्हणाली, आणि तू केलं तर चालतं का, काल तू किती वियर्ड वागला आणि मला ते बिलकुल नाही आवडलं. इंद्रा म्हणाला, ओके बेबी, बट रात गई बात गई, आता ऐक ना. अगं मी ते विसरून सुद्धा गेलो. आणि आर्या म्हणाली, का विसरलास. आणि तू विसरशील रे, पण मी नाही विसरले. आणि मला वाटतं ना इंद्रा, मी उगीच तुझ्याशी लग्न केलं. ॲक्च्युली मी कुठे केलं, तूच माझ्याशी जबरदस्ती लग्न केलं. तुझ्यात आणि माझ्यात काहीच सेम नाही. तुझ्या हॅबिट आवडीनिवडी डिफरंट आहेत आणि माझ्या हॅबिट आवडीनिवडी डिफरंट आहेत. तो प्रत्येक गोष्टीत कूल असतो. आणि इंद्रा म्हणाला, आरू मग हे चांगलं आहे की, आणि तू प्रत्येक गोष्टीत इतकी जास्त हायपर का असतेस. आणि आर्या त्याच्यावर दात ओठ खात म्हणाली, हायपर होऊ नको तर काय करू. तू मला काहीही म्हणशील, माझ्यासोबत कसाही वागशील, माझं ऐकणार नाहीस आणि वरून कूल बॉय होऊन राहशील का, आणि तरीही मी हायपर व्हायचं नाही का. इंद्रा, हे चालणार नाही. इंद्रा, तुला ना माझी कदर नाही, म्हणून मला वाटतं की वी आर नॉट मेड फॉर इच अदर, असं म्हणून ती फुगून बसली. आणि इंद्रानं आता
वैतागून डोकं चोळलं आणि म्हणाला, आरू आता असं कसं समजावून सांगू तुला? आणि इतका टाईमसुद्धा नाही माझ्याकडे. त्यानं शेवटी तिचा नाद सोडून दिला आणि बाहेर निघून गेला. आणि पुन्हा आर्या चिडली, तो तिला मनवत नाही म्हणून. आणि आता तीही तशीच त्याच्याशी मॅचिंग न करता बाहेर आली. आता आर्यन स्वीटीसुद्धा मॅचिंग ड्रेस घालून तयार होते. आज तिनं तिचे हेअर कर्ली करून घेतले होते, एकदम कुरळे कुरळे. आणि त्याच्या कुरळ्या कुरळ्या छोट्या छोट्या बट तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या. आणि मग तिनं सगळं केलं, फक्त स्टोनची टिकली लावणार होती. आणि इतक्यात आर्यन म्हणाला, बेबी होल्ड, इतकं तर मला करू दे. आणि मग तिनं ते टिकल्याचं पॅकेट त्याच्यासमोर पकडलं आणि आर्यननं तिला टिकली लावली. आणि तिच्यापासून थोडासा 4 पावलं मागे सरकला आणि मागे जात तिला लांबून बघितली आणि खूप सुंदर दिसत होती. आणि स्वीटी आणि आर्यन म्हणाला, आरू, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, चांद का तुकडा लग रही हो. अँड बेबी, मला ना तुला बाहेर घेऊन जावं असं वाटतच नाही. कोणाची नजर लागली तर? आणि ती हसून म्हणाली, तू माझ्या आजूबाजूला असला तर कोणाची नजर लागेल तेव्हा? आणि तू सुद्धा आत्तूसारखं बोलायला लागला बरं का आर्यन. आणि नजर वगैरे नाही लागणार. आता जाऊया का? आणि आर्यन म्हणाला, एक मिनिट. ती म्हणाली, आता काय झालं? तो म्हणाला, माझ्याकडे ना एक असा मंत्र आहे ज्यामुळे तुला नजर नाही लागणार. ती म्हणाली, कोणता? आणि असा पण काही मंत्र असतो का? आणि आर्यन डोळे मोठे करून म्हणाला, मग असतो तर? स्वीटीला आट्टा वाटलं की खरंच असेल एखादा मंत्र. आणि ती म्हणाली, कोणता मंत्र? आणि त्यानं तिच्या डोळ्यावर हात ठेवले आणि म्हणाला, तू ना तुझे डोळे बंद कर. मग तिनं अलगद तिचे डोळे बंद केले आणि तो काय करतो याची वाट बघत बसली आणि म्हणाली, आर्यन म्हणतोस ना मंत्र? आणि आर्यन थोडा गालात हसला आणि म्हणाला, बेबी, मंत्र म्हणायचा नसतो, तो करायचा असतो. असं म्हणून हळूहळू तिच्या नाजूक ओठांच्या दिशेनं निघाला. स्वीटीला आता 4था महिना लागला होता. थोडीशी सुदृढ दिसत होती आणि छान दिसत होती. ती म्हणाली, आर्यन झालं का? कर ना पटकन, बाहेर वाट बघतील आपली. आर्यन म्हणाला, हो करतोय. मग आता त्याला आणखीन वेळ लागत होता आणि ती म्हणाली, मग आवर ना पटकन, काय करतोस आर्यन? गेस्ट म्हणतील की स्वीटी आर्यन का नाही आले बाहेर? आणि आर्यन मला, बेबी, अगं इतक्या ब्युटिफुल लेडीला तयार व्हायला वेळ लागणार ना, यू टेक युअर टाईम. आणि ती हसली आणि म्हणाली, ओके बाबा, पण तुझा मंत्र म्हण ना. आणि आता बदमाश आर्यन त्याचे ओठ तिच्या ओठांच्या दिशेने घेऊन गेला आणि त्याचे श्वास तिच्या गालावर आदळायला सुरुवात झाली. तसं तिला त्याची शंका आली आणि तिने डोळे उघडले तर आर्यन इतक्या जवळ होता आणि तोही डोळे झाकून किस करण्यासाठी लाडात येऊन जवळ आला होता. तसं तिनं त्याला हसूनच पाठीमागं बेडवर ढकलला आणि म्हणाली, नॉटी बॉय, हा मंत्र आहे का तुझा? आर्यन, मी हे नाही करू देणार. आर्यननं वाईट चेहरा केला आणि मला, बेबी, तुझी मदर इन लॉ मला काहीच करू देत नाही, निदान तू तरी करू दे. स्वीटी म्हणाली, नाही, तू एक गोष्ट केली की दुसरी करतो, दुसरीतून तिसरी करतो, म्हणून तुला आधीच पहिली गोष्ट करू द्यायचं नाही असं आत्तूनं सांगितलेलं आहे मला. हे मला आधीच कळायला हवं होतं. उगीच तुझ्यासोबत वाहवत गेले आणि तुला हवं ते करू दिलं. आणि आर्यन निराश होऊन म्हणाला, अरे यार, आत्तूची चमची, तुला माझी काही फिकीर नाही का? करू दे ना एक किस, काय फरक पडतो? तरीही स्वीटी नाहीच म्हणाली आणि बाहेर निघाली आणि आर्यन रुसून बसला. आता जे पाहिजे होतं ते मिळाल्याशिवाय तो गप्प बसणार नव्हता. शेवटी मुलगा कोणाचा होता? द मोस्ट रोमॅन्टिक अर्जुन सरांचा. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, आता असं करशील का बेबी? मी फुल रेडी आहे, चल ना. आणि तो गाल फुगून म्हणाला, कुठे रेडी आहेस बेबी? ही लिपस्टिक तुला सूट नाही होत. आणि स्वीटी काहीशी चकित होऊन म्हणाली, आता लिपस्टिकमध्ये काय वाईट आहे? आणि आर्यन हसून म्हणाला, बेबी प्लीज, मी सांगतो ती लाव ना. आणि स्वीटी म्हणाली, नको ना आर्यन, हीच राहू दे. पुन्हा ही लिपस्टिक पुसा, दुसरी लावा, बिनकामाचं झंझट नको. आणि हल्ली मला ना खूप कंटाळा येतो हे सगळं करण्याचा, मेकअप नको वाटतो.
आणि आर्यन आता लगेच हसून म्हणाला, बेबी काय टेन्शन घेतेस, मैं हो ना, असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर तिची परवानगी न घेताच ओठ टेकवले आणि तिची आधीची लिपस्टिक खाऊन संपवून पुसून टाकू लागला. तसं स्वीटीच्या शरीरात एक गोड कळ उठली आणि तिनंही तिचे हात त्याच्या शरीराभोवती गुंफले आणि त्याला पकडलं आणि त्याच्या तोंडामध्ये तोंड घालून किस करायला लागली. आणि मग बराच वेळ ते दोघेही तशाच अवस्थेत होते. आणि आता आर्यननं तिची पूर्ण लिपस्टिक ओठांनी पुसून टाकली. हळूहळू त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले आणि मग त्यानं तिच्या डोळ्यात बघितलं आणि तिला आरशात वळवत म्हणाला, बघ गेली ना. आणि तिला अजून हसली आणि म्हणाली, बदमाश, शेवटी जे करायचं होतं ते केलंच ना. आणि मंत्र आवडला बरं का तुझा मला. आता दुसरी लिपस्टिक लाव आणि चल, आणि तूच लाव. आणि तो हसूनच म्हणाला, वाय नॉट. आणि मग त्यानं त्याची आवडती लिपस्टिकची शेड तिला लावली आणि मग दोघे बाहेर आले. मग त्यानं तिला एका जागी बसवली, तेही फिक्स जागेत, आणि इथून उठायचं नाही असं बजावून सांगितलं. आणि आज पिहू म्हणाली, स्वीटी, इतकं का वेळ लागला गं तुला बाहेर यायला, लवकर यायचं ना. आणि स्वीटी म्हणाली, मंत्र चालला होता तुझ्या ब्रदरचा, मला नजर लागू नये म्हणून. पिहू काहीच नाही कळून म्हणाली, कसला मंत्र. आणि स्वीटी म्हणाली, काय नाही दी, नंतर सांगते. आणि पिहू म्हणाली, तू नाही सांगितलं तरी समजलं बरं का मला, मी तुम्हा दोघांनाही तुमच्या जन्मापासून ओळखते. आणि स्वीटी हसायला लागली. मग आता स्टेजवर करवली म्हणून आर्या आणि करवला म्हणून आर्यन दोघेच फिरत होते. कन्यादान करणार होते तन्वी अर्जुन, त्यामुळे अतुल नेहा हे आपले बाजूनेच फिरत होते, बाकीची कामच बघत होते. आता ऋषी तर कधीच तयार होऊन सिक्युरिटीमध्ये मिसळला होता आणि तो इकडे नव्हताच. तो सगळे गार्ड आणि इन्स्पेक्टर पोलिसांना सूचना देत होता आणि आतमध्ये येणारा प्रत्येक गेस्ट चेक होऊनच येत होता. आणि मग तिथून पुढे आल्यानंतर सेल्फी पॉईंट होता आणि फोटो काढण्याचा एरिया होता. आणि आलेल्या गेस्टचे अतुल, अर्जुन, तन्वी, नेहा हात जोडून स्वागत करत होते. प्रत्येकासोबत फोटो काढत होते, कारण कोण कोण लग्नाला आलं होतं त्याची आठवण असावी ना म्हणून. आणि मग तिथून पुढे आणखीन एक गार्ड यायचा आणि त्या गेस्टला पूर्ण आदरासहित त्याची खुर्ची दाखवायचा. असं एकदम अप टू डेट नियोजन केलं होतं लग्नाचं. अजिबात गर्दी नव्हती, गोंधळ नव्हता आणि दृष्ट लागावा असा भव्य दिव्य लग्न सोहळा होता तो. आर्याच्या लग्नात काहीच हौस करता आली नाही. ती हौस अर्जुन सरांनी सगळी इथं केली होती आणि कन्यादान करण्याची स्वतःची हौससुद्धा तो भागवून घेत होता. मग आता शेवटी मधू आणि संग्रामची एंट्री होणार होती आणि फुलांची चादर त्यांच्या अंगावर चौघांनी पकडली आणि ते दोघेही स्टेजवर येत होते. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सजलेली एकदम गोरी गोमटी दुधासारखी पांढरी शुभ्र असलेली मधू आणि ऑफ व्हाईट कलरची शेरवानी घातलेला सावळ्या रंगाचा संग्राम बघितला की सगळ्यांना आश्चर्य तर वाटायचं, पण ही सगळे हाय प्रोफाईल मंडळी होती, या रंगाच्या गोष्टींना जास्त महत्त्व देत नाहीत. आणि अर्जुनचं आणि अतुलचं बिहेवियर त्यांना माहीत होतं. त्यांच्यासारखी वर्ल्ड फेमस माणसं सगळ्या असल्या गोष्टीत अडकून पडत नाहीत. अतुल आणि अर्जुनचे गेस्ट एकच होते, त्यामुळे त्या दोघांनाही ओळखणारी मंडळी तीच होती. आणि सगळ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवल्या. मधू आणि संग्राम स्टेजवर आले आणि एकमेकांसमोर हातात हार घेऊन उभे राहिले. दोघांच्या मध्ये अंतरपाठ पकडला. सगळे फॅमिली मेंबर स्टेजवर जाऊन उभा राहिले. लग्नाला सुरुवात झाली आणि एकदाशी त्या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि नेहा आणि अतुलचे डोळे पाण्यानं भरले. सप्तपदी वगैरे झाली आणि कन्यादानासाठी तन्वी अर्जुन समोर आले आणि त्या दोघांनी मधूचा हात संग्रामच्या हातात दिला. आणि त्याच वेळी आर्यानं त्याचा एक कान आणि आर्यननं त्याचा दुसरा कान पिळला आणि मधूची काळजी घ्यायची अशी आठवण करून त्याला दिली.
आणि जर आमच्या मधूला त्रास दिला ना तर आमच्याशी गाठ आहे, असं आर्या आणि आर्यन एक साथ त्याचे दोन्ही कान पिळून संग्रामला म्हणाले. आणि त्यानं घाबरून त्या दोघांसमोर हातच जोडले आणि म्हणाला, मधू आता तुमच्याचकडे राहणार आहे. तिच्या आसपास तिचीच माणसं आहेत, एकटा तर मी आहे. मलाच प्रोटेक्शनची गरज आहे. तसे सगळे हसायला लागले. आणि आता तन्वी, अर्जुन तिचं कन्यादान करत होते, मंत्र सुरू होते. आणि इकडे मनातल्या मनात अतुलनं सुद्धा त्या मंत्रांसोबत मनातूनच तिचं दान करायला सुरुवात केली. आणि त्याचं अंतःकरण जड झालं. त्याच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात देताना आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या गालावर ओघळले. आणि मग कन्यादान वगैरे झालं. तन्वी, अर्जुन इमोशनल नाही झाले, उलट त्यांनी अतुल आणि नेहाला सावरलं. आता सगळे गेस्ट त्यांना आशीर्वाद देऊन जेवणावर ताव मारून निघून गेले. फोटो सेशन झालं सगळ्यांचं आणि मधूची विदाई करण्याची वेळ आली. मधूला आपल्याच घरी न्यायची असं अतुलनं ठरवलं होतं. आणि अर्जुनच्या सरप्राईजबद्दल त्याला अजून काहीच माहीत नव्हतं. आणि मग फुलांनी सजवलेल्या गाडीत मधू, संग्राम बसले आणि सगळ्यांनी मिळून त्यांच्या गाडीला धक्का दिला. आणि आता मधूची विदाई तर झाली, पण ती नक्की जाणार कुठे तिलाही माहीत नव्हतं. आणि मग तिच्या गाडीच्या पुढे आणि मागे बऱ्याच गाड्या होत्या. पुढे अर्जुनची गाडी होती, मागे अतुलची गाडी होती. आणि जिकडं अर्जुनची गाडी जाईल तिकडं मधूची गाडी जात होती आणि मधूच्या गाडीच्या मागे अतुलची गाडी जात होती. अतुल मनातच म्हणाला, मधूची गाडी इकडे कुठे निघाली? ती तर माझ्या घराच्या दिशेनं जायला हवी ना. आणि मधूसुद्धा चकित होत होती तो नवा एरिया पाहून. आणि अतुलने संग्रामला फोन केला आणि कुठे निघालात असं विचारलं. संग्राम म्हणाला, माहीत नाही, समोर अर्जुन सर आहेत आणि आम्ही फक्त त्यांना फॉलो करतोय. आणि आता अतुलच्या लक्षात आलं की हा काय प्रकार आहे. त्यानं फोन ठेवला आणि हसला. आणि नेहा म्हणाली, अतुल अरे काय झालं, हे सगळे कुठे निघाले आहेत? आपलं घर तर त्या रस्त्याला आहे. आणि अतुल म्हणाला, मला माहीत नाही नेहा, पण अर्जुन की लीला अर्जुन ही जाणे. दरवेळीसारखंच यावेळीसुद्धा ते जिंकले असं म्हणून अतुल हसला.